अखिल जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। चंद्रदेव, तुम्ही आकाशात असता मात्र तुमच्या स्थितीप्रमाणे माणसांच्याही मनावर तुम्ही परिणाम करता। माणसाचंच काय, तुमच्यामुळेच समुद्राला भरती आणि ओहोटी येते। मनुष्य जन्मात माणसांचं मन अतिशय अस्थिर असतं हे मी जवळून पाहिलं आहे। ते शांत व्हावं, स्थिर होत जावं ह्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार। पण इथे बानूचं काय करावं? इंद्रदेवानी तिच्या मृत्यूचा ध्यास घ्यावा हे बरं नव्हे। तिच्या मनाची काय अवस्था झाली आहे हे मी जवळून पाहतो आहे। म्हातार बाबा, अरे असा एकलाच का उभा आहेस? झोपला नाहीस का? नाही, ते झोपच नाहीये। वय झालं की असंच होतं बघ। अरे जस जसं माणूस म्हातारा होतो तस त्याची झोपच कमी होती बघ। बरोबर आहे। भानुबाई, भानुबाई, मी हात अंगणात आहे म्हणून तुम्हाला भ्या नाही, पण म्हणून असं दार उघडून एकदम बाहेर नका येत जाऊ। का? अहो अजून उजाडलं बी नाही आणि काल दिवसा काय झालं ते ठाव आहे ना? मला तर कळतच नाहीये समजा काय चाललं आहे ते। पण मी काय सांगतो ते तुम्ही ऐका। काय? का घराबाहेर पडू नगस म्हणून? होय, हा तुमच्या जीवाला भ्या आहे। आता म्या कशाला बी भेट नाही आणि माझ्या देवाला माझं भलं बुरं काय करायचं ते करू दे। समजा माझं देवच ठरवल, मला जिद्दी ठेवायचं का मारायचं। अहो, हे काय भल्या पहाटे काही न घेता कुठे निघाला आहात? खूप कामं आहेत। मी काही दिवस जेजुरीत नसेन, तेव्हा सगळी व्यवस्था मार्गी लावून येतो। थांबा, आधी हे घ्या। तुम्ही जेजुरीत नसणार आहात म्हणजे कुठे जाणार आहात? श्री खंडेरायांच्या आणि बाणाईच्या विवाहासाठी मला जावं लागेल। पण जर तुम्ही गेलात तर इथे सगळं कोण सांभाळेल? परंतु तिथेही जाणं आवश्यक आहे देवी। इंद्रदेवांना त्यांच्या कन्येविषयी अर्थातच बाणाईविषयी समजलं आहे आणि त्यांच्या अहंकारासाठी
इंद्रदेवांना बाणाईचा वध करायचा आहे. ह्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, कारण श्री खंडेराय जेजुरीतून जाऊन बराच काळ लोटला आहे. येत्या काही काळात 12 वर्ष पूर्ण होतील. काय करता येईल तोच विचार करतो आहे. ह्या विवाहात मला कोणतेही विघ्न नको आहे. मग इंद्रदेवांना कसं थांबवायचं? एक मार्ग आहे. कोणता? इंद्रदेवांना जर थांबवायचं असेल तर बळाचा वापर न करता त्यांना दुष्कृत्य करण्यापासून थांबवायचं. म्हणजे कसं? देवेंद्राने त्यांच्या कन्येला एका लहान बालिकेत रूपांतरित केले आणि तिचा वध करण्याचे आदेश दिले होते. परंतु ती कन्या अजून जिवंत आहे आणि तीच बाणाई आहे. हे इंद्रदेवांच्या पत्नी शची यांना अजून ठाऊकच नाही. शची देवी अजूनही त्याच दुःखात असतील. ही वार्ता काही करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच हवी. अगदी योग्य कल्पना वाटते आहे. शची देवींचं मातृत्वच इंद्रदेवांना मागे फिरण्यास प्रवृत्त करेल. असं झालं तर उत्तम. बानूलाही ठाऊक नाही की शचीच्या रूपात तिची आई अस्तित्वात आहे. म्हातार बाबा आवरून घे. अरे तांबड फुटायची वेळ आली. भानुबाई, तुमचा नमस्कार देवाजवळ पोहोचला बघा. काय काय म्हणालास? तुमचा नमस्कार देवाला पोचला. तुला रे काय ठाव? तुमचं मन सारखं खंडोबा खंडोबा म्हणत या ते ठाव आहे मला. पर देव कुठं आहेत? आता काय येत नाहीत. मला तर काय बी कळत नाही बघ. माझ्याकडनंच काहीतरी चूक झाली असणार म्हणून राग बिगाला असल देवासनी असं वाटतंय बघ आता मला. देव तुमच्यावर कशाला रागव? देवाला तुमची काळजी आहे म्हणूनच तर काल वाचलं नव देवानं तुम्हासनी. बानुबाई, तुम्हासनी स्वतःला जपाया हवं. आज न उद्या देव हात आलं आणि आजाला विचारलं की बानुबाई कुठे आहे तर त्याने काय करावं? म्हणजे तुला बी असं वाटतंय का देवात येते आल? वय मी तुमची भक्ती स्वतःच्या डोळ्याने बघितली आहे. आज न उद्या देव हात येणार, तुम्हासनी घेऊन जाणार. तेव्हा तुम्हाला या म्हाताऱ्याचे बोल आठवत्याल बघा. त्या दिवसाचीच मी वाट बघते आहे बघ. येईल येईल, त्यो दिस लवकरच येईल. रासपासून तुम्ही एकला बाहेर पडू नका. अरे वय रे बाबा. अहो, परंतु शचीपर्यंत ही वार्ता पोहोचवण्याचं कार्य करायला हवं. नाहीतर ह्या समस्येतून निघण्याचा मार्ग तुम्ही सांगितला तरी त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. देवी, ह्या परिस्थितीत हे कार्य केवळ नारद मुनीच करू शकतील. परंतु नारद मुनींनी पुन्हा काही घोळ घातला तर त्यातून सावरणं अधिक कठीण होईल, नाही का? परंतु देवी, ह्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, हे ही सत्य आहे. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवलेत. मुनिवर,
आपल्यावर एक फार मोठे कार्य पार पाडायची वेळ आली आहे. नारायण नारायण. इंद्रदेवांना थांबवण्यासाठी, शचीला बानू जिवंत असल्याची वार्ता देण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवले आहे हे मला जाणवते आहे. परंतु शचीला हे कळल्यावर इंद्रदेवांचे प्रयत्न थांबतील असं खरोखरच वाटतं तुम्हाला? होय, कारण शचीला आपल्या सगळ्या कन्या अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा इंद्रदेवाने बाणाईचा वध करण्याचे आदेश दिले तेव्हा शचीने त्याला अडवण्याचे प्रयत्न केले होते. आणि आता तीच कन्या जिवंत आहे हे ध्यानात आल्यानंतर शचीचं मातृत्व जागृत होईल आणि ती इंद्रदेवांना थांबवण्याचे यथावकाश प्रयत्न करेल. नारायण नारायण. जशी आपली आज्ञा प्रभू. मुनिवर, अजून एक गोष्ट. त्रैलोक्यात तुमचा वावर आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु ह्या वेळी इतर कुठल्या वार्ता शचीला कळल्या नाहीत तर बरं होईल. आले ध्यानात माते. तसेच होईल. आज्ञा असावी. नारायण नारायण. म्हाळसा, म्हाळसा, देवी, मी तुम्हालाच बोलवायला आले आहे. कुठे जायचे आहे? अहो, असं काय करता? तुम्ही राजवाड्यातून बाहेर पडत नाही म्हणून मग मीच म्हणलं आपण जरा गडावर कऱ्हे पठारावर जाऊन येऊया. देवी, जिथे राज्याचे काम असेल तिथे मी जायला तयार आहे. एरवी बाहेर जायला नको वाटतं. असं करून कसं चालेल? बाहेर पडले की सगळे माझ्या पाठीमागे कुचपुसतात असं वाटतं मला. पतीने सोडून दिलेल्या पत्नीची ओळख आहे माझी. असं नाही म्हाळसा. आता तर हे कुठल्या स्त्रीकडे गेले आहेत हे देखील सगळ्यांना कळलं असेल. त्या बानूने माझा संसार तर मोडलाच, पण मला अपमानित देखील केले. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर केलेला हा अन्याय आहे. तिच्यावरही अन्याय झाला आहे. हे तुम्ही म्हणतात लक्ष्मीदेवी, ज्यांना माझी काळजी आहे, ज्यांच्यावर माझा एवढा विश्वास आहे. म्हाळसा, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही असं म्हणणार नाही. मग मला ते ऐकायचे आहे. तुम्ही आज माझी सवत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बानूची बाजू घेतली आहे. सांगा. तुम्ही जेजुरीच्या सिंहासनाचं दायित्व घेतल्यानंतर अन्यायाविरुद्ध नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः ह्या राज्यात तुम्ही स्त्रियांवर अन्याय होऊ देत नाही. आणि जर कुठे एखाद्या स्त्रीची फसवणूक झाली, तिचा विश्वासघात झाला, तिचा छळ झाला, तर तुम्ही आरोपींना अत्यंत कडक शासन केलं आहे. नारायण नारायण. साक्षात स्वर्गलोकीचा जो राजा त्या देवेंद्राची आपण अर्धांगिनी आहात, तरीही आपण चिंतित का दिसत आहात? यांचं सध्या काय सुरू आहे काही कळत नाही. अस्वस्थ असतात, शून्यात विचार करत बसतात. अनेकदा स्वर्गलोक सोडून कुठे जातात ते? नारायण नारायण. हे आपल्या चिंतेचे कारण आहे. तर मुनिवर, पण आपण आज इथे कसे? मी आपल्याला भेटायला आलो आहे. मला भेटायला? पण याआधी मला भेटायला तुम्ही कधीच आला नव्हतात. पण ज्या अर्थी तुम्ही आला आहात
त्या अर्थी नक्कीच महत्वाचं कारण असेल. होय देवी, एक अत्यंत महत्वाचे कारण आहे. पण एक सांगा, देवेंद्र इथे कुठे नाहीत ना? नाही. नारायण नारायण. देवी, काही वर्षांपूर्वी इथे एक अशुभ घटना घडली होती. तुमच्या एका तरुण कन्येला स्वतः देवेंद्रांनीच एका लहान बालिकेत रूपांतरित केले होते आणि नंतर तिचा वध करण्यास सेवकांना सांगितले होते. नारायण नारायण. देवी, तुम्ही रडू नका. तो दिवस कसा विसरेन मी. माझ्या कन्येचा वध माझ्या पतीने केला. आजही त्यांच्या या अपराधासाठी मी त्यांना क्षमा केलेली नाही. देवी, एक आनंदाची वार्ता आहे. काय मुनिवर, लवकर सांगा. तुमची कन्या जिवंत आहे. मुनिवर, खरंच? काय सांगता? माझी कन्या जिवंत आहे? कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला. देवी देवी, शांत व्हा, काही करू नका. मी तुम्हाला तुमच्या कन्येविषयी सगळं सांगेन. पण देवेंद्रांनाही ही वार्ता कळली आहे आणि त्यांना पुन्हा तिचा वध करायचा आहे. नाही, मी असं होऊ देणार नाही. या आधी झालं ते झालं, पण आता असं होणार नाही. नारायण नारायण. पुढच्या भेटीत मी तुम्हाला तुमच्या कन्येविषयी सगळं सांगेन. मुनिवर, आता का नाही? ही ती योग्य वेळ नाही. आज्ञा असावी. मला ठाऊक आहे मी काय भूमिका घेतली होती ते, मी काय म्हणाले होते ते. कारण पुरुषांना स्त्रीची फसवणूक करणं खूप सोपं वाटतं. मुळात स्त्रीविषयी आदरच नाही. पुरुषांची ही विचार करण्याची पद्धतच मला नको आहे. मग मला एक सांगा, तुमच्या राज्यात जर एका पित्याने स्वतःच्या अपत्याला मारायचं ठरवलं तर मी त्या पित्याचे हातपाय धडापासून वेगळे करेन. ते अपत्य लहान अर्भक असेल तर? काय लहान अर्भक? अशा पित्याला मी प्रजेतून फरफटत आणून असे कडक शासन करेन की असे धाडस कुणीही करणार नाही. अशा अर्भकाला घोर अरण्यात नेऊन त्याच्यावर शस्त्रानं वार करून त्याला मारण्याचा आदेश जर त्याच्या पित्याने दिला तर? अशा पित्याला मी देहांत प्रायश्चित्त देईन. त्याला पिता म्हणण्याची त्याची योग्यता नाही. त्या बालकाचं भविष्य पुसून टाकण्याचा अधिकार त्याला कुणी दिला? पण मला एक सांगा, हे सगळं तुम्ही मला का सांगता आहात? मी तुम्हाला कोणतीही काल्पनिक गोष्ट सांगितलेली नाही. म्हणजे हे सत्य आहे. कोण आहे तो पिता? नाव सांगा त्याचे. त्याला दोरखंडाने बांधून गडावर आणेन आणि सगळ्यांसमक्ष मृत्यूदंड देईन. तो पिता म्हणजे इंद्रदेव. ते बालक त्या संकटातून वाचलं, अनेक हाल अपेष्टा सहन करत मोठं झालं. ते बालक म्हणजे बानू.
देवेंद्रांनी स्वतःच्या अहंकारासाठी तिला तरुण स्त्रीच्या रूपातून बालिकेत रूपांतरित केले. इतकंच नव्हे तर तिचा वध करण्याचा आदेश दिला. परंतु नियतीने तिचा मृत्यू लिहिलेला नव्हता. नंतर भविष्यात अनेक हाल अपेष्टा सहन करत ती मोठी झाली. म्हाळसा, आता तुम्हीच सांगा, बानूवर अन्याय झाला आहे की नाही?